अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण खूप छान अशी सेवा पाहणार आहोत. ही सेवा फक्त 3 दिवस ही तुम्हाला सेवा करायची आहे. आणि बघा, तुमच्या या 3 दिवसाच्या सेवेने तुमची जी काही इच्छापूर्ती आहे, तर 3 दिवसात तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार म्हणजे होणार. हा 100% अनुभव देणारी ही सेवा आहे. या सेवेने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल इतकी ही सेवा खूप छान अशी ही प्रभावी सेवा आहे. मग ही सेवा कशी करायची, त्याची अटी काय आहेत, नियम काय आहेत, हे सर्व काही या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता बघा, आता तुम्ही फक्त 3 दिवस करायची ही सेवा, या थंबनेलवरूनच तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलेला आहे. बघा, आपल्याला काय वाटतं, आपण जी सेवा करत असतो तर त्या सेवेचा आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळावा, लवकरात लवकर त्या सेवेची आपल्याला प्रचिती यावी असं वाटतं. आणि आपण या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये काय करतो, कोणतीही सेवा असो, काही असो, आपल्याला सगळं काही ताबडतोब लवकरच पाहिजे असतं. मग आता ही 3 दिवसाची सेवा आहे आणि या 3 दिवसाच्या सेवेने जी काही आपली इच्छापूर्ती आहे ती इच्छापूर्ती होणार असा हा व्हिडिओ आहे. मग माझी बी इच्छापूर्ती व्हावी म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघा पाहत आहात. तर खरंच आहे, या 3 दिवसामध्ये तुमची इच्छापूर्ती होईलच. पण जे की तुम्ही ही सेवा विश्वास ठेवून आणि अंतःकरणातून संपूर्ण विश्वास स्वामी महाराजांवर ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच या सेवेचं तुम्हाला फळ हे मिळेलच. पण बघा, तुम्ही ही सेवा 3 दिवसातच अनुभव मिळावा याच्याने जर तुम्ही ना ही सेवा करत असाल तर बघा ताईंनो, ही सेवा तुम्ही कंटिन्यू दररोजसुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात. जेवढा टाईम तुम्हाला सेवेसाठी मिळत असतो किंवा जेवढा रिकामा वेळ तुमच्याकडे जर असेल तर या वेळेतसुद्धा तुम्ही स्वामींची दररोज नित्यनियमाने ही सेवा करू शकतात. खूप म्हणजे खूप छान अशी सेवा आहे. आणि दररोज जर नित्यनियमाने जर तुम्ही ही सेवा केली तर या सेवेने तुमच्या जीवनात बघा खूप सारे बदल होतील आणि तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय होणार नाही. आता ही सेवा कोणती? ही सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. आता बघा, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण एका दिवसात करणं आपल्याला शक्य नसतं. पूर्ण पारायण करण्यासाठी आपल्याला तास, पाऊण तास किंवा कोणाला नवीन ज्या कोण सेवेकरी आहेत त्यांना 1.5 ताससुद्धा या सेवेसाठी लागतो. मग तेवढा आपल्याला वेळ नसतो. मग कमी वेळेत आपल्याला खूप काही हवं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण बघा, आपण वेळ द्यायला पाहिजे. जे काही आपले कर्म आहे, जे काही आपले प्रारब्ध आहेत, ते प्रारब्ध जास्त सेवा करूनच आपले हे प्रारब्ध जे काही भोग आहेत तर ते भोग आपल्याला कमी करायचे असतात. त्याच्यामुळे जितकी जास्त सेवा तुम्ही कराल तितके तुमच्या जीवनातील जे काही वाईट कर्म म्हणा, जे वाईट प्रारब्ध आहेत तर ते प्रारब्ध कमी होण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे होईल तितकी तुम्ही जास्त सेवा आवर्जून करा. आणि बघा, काही ताईंना तर इतका ना सेवा सुरुवात केली की पहिल्या दिवशी छान असा अनुभव येतो. त्यांना पहिल्या दिवशी त्या सेवेची प्रचिती मिळते. त्यांचं कर्म चांगलं म्हणा किंवा त्यांची सेवा खूप विश्वास ठेवून त्यांनी सेवा केलेली आहे. स्वामी महाराजांवर सर्व काही सोपवून देऊन त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणूनच त्यांना या सेवेचं लवकरात लवकर फळ पण मिळतं. तर बघा, तुम्हालासुद्धा या सेवेचं लवकर फळ मिळू शकतं किंवा थोडा वेळ लागू शकतो. पण तुम्ही सेवा ही कधी बंद करायची नाही. सेवा ही तुमची कंटिन्यू तुम्ही दररोज जर चालू ठेवली ना तरी ही सेवा तुमच्या जीवनाचं कल्याण करणारी ही सेवा आहे. दररोज तुम्ही सेवा केली म्हणजे काही वाईट होणार आहे असं नाही. दररोज कंटिन्यू तुम्ही ही सेवा केली तर बघा, तुमच्या जीवनात सोन्यासारखे दिवस हे नक्की येतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृताची पोथी तर असेलच तुमच्याकडे. तुम्हाला सर्वात आधी संकल्प करायचा आहे, ही 3 दिवसीय सेवा मी करत आहे आणि ही सेवा पूर्णपणे माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. आणि तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडल्यानंतर पहिल्या दिवशी काय करायचं आहे बघा, तुम्ही ही सेवा गुरुवारपासून करू शकतात, शुक्रवारपासून करू शकतात, पौर्णिमेपासून करू शकतात
केव्हापासूनही ज्यावेळेस तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर स्वामी महाराजां देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप लावायचा आहे आणि स्वामी महाराजांना सर्वात आधी तुम्हाला 108 वेळेस म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि स्वामी चरित्र सारामृताचे पहिले 3 म्हणजे पहिले 7 अध्याय बघा, पूर्ण अध्याय 21 आहेत. तर तुम्हाला पहिल्या दिवशी 108 वेळेस म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 7 स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय पठण करायचे आहेत आणि तुम्हाला 1 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे हीच पहिल्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा झाल्यानंतर आरती करा. घरात जो काही गोडाधोडाचा नैवेद्य आहे, सात्विक जेवण आहे, त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा. नंतर तुम्ही तो प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात. तुम्हाला जर उपवास करण्याची इच्छा असेल तर उपवास सहित करू शकतात, नसेल तर काही हरकत नाही. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीही तुम्हाला अशाच प्रकार म्हणजे नंतर संध्याकाळी पण तुम्हाला स्वामी महाराजांचा 108 वेळेस जप करायचा आहे आणि स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि जे काही तुम्ही स्वयंपाक बनवला आहे त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला असंच करायचं आहे. दुसरे जे काही 7 अध्याय आहेत, आता 7 अध्याय झाल्यानंतर 8वा 9वा 10वा असं जे 7 आहेत, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 108 वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. दुसरे 7 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत, आरती करायची आहे आणि जो काही गोडाधोडाचा नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला रात्रीही जप करायचा आहे 1 माळी आणि आरती करायची आहे. नंतर तिसऱ्या दिवशीही तसंच तुम्हाला करायचं आहे. याच प्रकारे शेवटचे 3 म्हणजे शेवटचे जे 7 अध्याय आहेत त्या 7 अध्यायाचं पठण करायचं आहे. 108 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर तुम्हाला या सेवेचं उद्यापन तुम्ही कशाही प्रकारे तुम्ही करू शकता. दानधर्म करून करा, जो काही भुकेला आहे त्यांना जेवू घाला किंवा लहान जे लेकरं मुलं असतात त्यांना जेवू घाला किंवा तुम्हाला केंद्रात काहीतरी शिदा द्यायचा असेल तर तुम्ही शिदा देऊ शकतात. अशा प्रकारे सुद्धा करू शकतात. किंवा काही तुम्हाला शक्य नसेल तरी पण तुम्ही जो काही गोडाधोडाचा नैवेद्य आहे स्वामी महाराजांना दाखवून अशा प्रकारे स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन नंतर संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती करून स्वामी महाराजांना प्रार्थना एकच करा. हे स्वामी माऊली, ही सेवा मी खूप अंतःकरणातून आणि खूप आशेने केली आहे की माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. स्वामी महाराज वेळ लागला तरी चालेल, जेव्हा वेळेस माझी वेळ येईल त्यावेळेस मला सर्व काही मिळेल, पण स्वामीमाऊली तुमचा कृपा आशीर्वाद मायेचा हात माझ्यावर असाच कायम राहू द्या असे स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ह्या 3 दिवसाची जी काही तुमची सेवा केलेली आहे त्याबद्दल स्वामी महाराजांना तुम्हाला काही चूकभूल झाली असेल तर मला माझी क्षमा असावी असं म्हणायचं आहे. आणि जर तुम्हाला या 3 दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाली तर खरंच स्वामी महाराजांनी लवकर तुमच्यावर कृपा केली आहे असं समजा. आणि समजा या 3 दिवसात तुमची इच्छा पूर्ण नसेल झाली तरी तुम्ही या दिवशीपासून कंटिन्यू स्वामी महाराजांची सेवा करा. बघा, ज्यावेळेस तुमची वेळ येईल ना तर त्यावेळेस तुम्हाला इतकं स्वामी महाराज देतील ना तर तुमची ओंजळ कमी पडेल. ती जी काही स्वामी महाराज तुम्हाला देणार आहेत ती घेण्यासाठी तुमची ओंजळ कमी पडेल इतकं स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देतील. त्याच्यामुळे संयम ठेवा आणि विश्वास ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळेल. आणि आवर्जून ही सेवा नक्की करून पहा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताईंनी दादांना श्री स्वामी समर्थ.